नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2 महिने चालू असलेल्या मराठा आरक्षण या विषयाचा जरांगे आणि त्यांना हरभऱ्याच्या झाडावर चढवणारे जे कोणी राजकारणी होते त्यांनी पुरता चुथडा करून टाकलेला आहे. ते ठीक आहे, 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे, कोण म्हणतो 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली आहे. हे सगळे दावे प्रतिदावे चालत जातील. पण मध्यंतरी ग्रामपंचायत निवडणुकीने एक गोष्ट सिद्ध केली की जरांगे पाटील यांनी कितीही डरकाळ्या फोडल्या तरी महाराष्ट्रातला सगळाच्या सगळा मराठा समाज त्यांच्या मागे, त्यांच्या उपोषणामागे आणि त्यातून उद्भवलेल्या आंदोलनाच्या मागे बिलकुल नाही, हे सिद्ध झालं आहे. आणि हे सगळं होत असताना सोशल मीडियामध्ये एक कुठली तरी क्लिप भलतीच व्हायरल झाली. त्याच्यावर आमच्या सुशील कुलकर्णी सकट अनेकांनी व्हिडिओ केलेत, मतप्रदर्शन केलं आहे. ती व्हिडिओ क्लिप नामदेवराव जाधव नावाचे एक मराठा विचारवंत आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांची आहे. आणि त्यांनी जाहीररित्या एका गोष्टीचा आरोप केला आहे की मराठा आरक्षणाचा शरद पवारांनी अधिकृतपणे सुथडा करून टाकलेला आहे. मराठा समाजाला कुठल्याही मार्गाने कसलंही आरक्षण मिळू नये याची शरद पवारांनी जवळजवळ 30 वर्षापूर्वी, 3 दशकापूर्वी तरतूदच करून ठेवली आहे. त्यामुळे आपल्याला आरक्षण मिळणार, आपल्याला आरक्षण मिळणार अशी आशाळभूत प्रतीक्षा करणारे आहेत. त्यांच्या वाट्याला केवळ वैफल्य आणि निराशा या पलीकडे काहीही येणार नाही असा दावा नामदेवराव जाधव करतायत. आणि सगळंच्या सगळं खापर त्यांनी मराठ्यांचे सर्वात मोठे नेते मानले जाणारे शरद पवार यांना त्यात आरोपी नंबर 1 केलेला आहे. त्यांनी तो कुठला पहिल्यांदा काहीतरी त्यांच्या व्हिडिओमध्ये एक तो दावा होता की 23 मार्च 1983 वगैरे, की ज्या दिवशी अमुक अमुक GR मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांनी काढला आणि त्यातून त्यांनी OBCंना इतक्या मोठ्या प्रमाणात आरक्षण दिलं आणि OBCमध्ये कुठच्या इतर वेगवेगळ्या जाती घालून टाकल्या की आरक्षणाचा सुप्रीम कोर्टाने जो एक काय तो सीमा आखून दिलेली आहे, कोटा ठरवून दिलेला आहे, तोपर्यंतचा कोटा शरद पवारांनी आपल्या अधिकारात असा पुरा करून टाकला आहे की मराठा समाजाने कितीही मोर्चे काढले, कितीही उपोषणं केली आणि कितीही कपाळ आपटलं तरीही त्याला ते आरक्षण मिळणार नाही. अगदी एवढं नामदेवराव जाधव एक गोष्ट इतक्या टोकाला जाऊन बोललेले आहेत की ST स्टँडवर आणि रेल्वे स्टेशनवर गाडी येणार म्हणून ताटकळत बसलेले, आषाढभूत झालेले प्रवासी जसे असतात आणि कितीही वाट बघून ती ट्रेन किंवा ती बस येत नाही, त्यांच्या नशिबी जे वैफल्य येतं त्यापेक्षा मराठा आंदोलकांची अवस्था आज किंचितही वेगळी नाही. कारण त्यांच्या तोंडी असलेला घास शरद पवारांनी 30 वर्षापूर्वीच काढून घेतला, 29 वर्षापूर्वी. अर्थात नंतर त्यांनी त्याच्यात दुरुस्ती केली. ते अनेकदा बोलण्याच्या ओघात चुका होतात, माझ्या होतात, कोणाच्याही होतात. त्यामुळे जो पहिला व्हायरल झालेला त्यांचा व्हिडिओ आहे त्याच्यात त्यांनी जी 23 मार्च 1983 असा जो दावा केला होता तो मी जेव्हा पहिल्यांदा ऐकला तेव्हाच मला तो चुकीचा वाटला होता. याचं कारण 1983मध्ये शरद पवार मुख्यमंत्री असण्याची शक्यताच नव्हती. कारण त्यावेळेला शरद पवार काँग्रेस पक्षात नव्हते आणि महाराष्ट्रात 1980 नंतर परत एकदा शरद पवारांचं सरकार बरखास्त करून इंदिरा काँग्रेसची सत्ता आलेली होती. इंदिरा गांधी 80मध्ये परत एकदा प्रचंड बहुमताने लोकसभेत निवडून आल्या. त्यांनी 9 राज्यांची काहीतरी विधानसभा बरखास्त करून टाकल्या होत्या आणि फेरनिवडणुका घेतल्या होत्या. त्यामुळे 78 ते 80 मुख्यमंत्री असलेले शरद पवार बरखास्त झाले होते. ते काँग्रेसचे मुख्यमंत्री नव्हते,
तर जनता पार्टी वगैरे कडबोळं होतं, ज्यामध्ये काँग्रेसच्या आमदारांचा गट घेऊन आलेले शरद पवार हे मुख्यमंत्री झाले होते आणि त्यामुळे ते काँग्रेसमध्ये नव्हते, तर ते पुलोदचे मुख्यमंत्री होते. आणि ते सरकार बरखास्त झाल्यानंतर परत एकदा शरद पवार निवडणुका लढले, तरी त्यांना 50-54च्या पेक्षा अधिक आमदार निवडून आणता आले नाही. पण विरोधी पक्षांची पुलोद नावाची आघाडी करून त्याचं नेतृत्व शरद पवारांनी 80 ते 85 स्वतःकडे ठेवलेलं होतं. परत एकदा 1985 साली त्याच शरद पवारांनी त्या सगळ्या विरोधकांचं नेतृत्व करत विधानसभा निवडणूक लढवली होती. पण त्यांनी बनवलेली पुलोद माझ्या आठवणीप्रमाणे 118-120 आमदारांपर्यंत येऊन थबकली आणि त्यांना बहुमत किंवा मुख्यमंत्रीपद मिळू शकलं नव्हतं. इतकी 8 वर्ष काँग्रेस बाहेर राहिल्यावर आणि जवळजवळ 6 वर्ष सत्तेबाहेर राहिल्यानंतर शरद पवार पूर्णपणे वैफल्यग्रस्त झाले की काँग्रेस विरोधात विरोधी पक्षांची मोट बांधूनसुद्धा आपल्याला कधीही सत्ता मिळणार नाही याची खातर जमा झाल्यानंतर ऑक्टोबर 1986मध्ये शरद पवार आपला पक्ष सगळा घेऊन म्हणजे 50-55 आमदार घेऊन परत काँग्रेसमध्ये दाखल झाले. संभाजीनगर पूर्वीच्या औरंगाबाद शहरामध्ये राजीव गांधींच्या उपस्थितीत त्यांनी काँग्रेस प्रवेश केला होता आणि 88मध्ये शरद पवार परत मुख्यमंत्री झाले. पण 80पासून 88पर्यंत शरद पवार मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे शरद पवारांनी 23 मार्च 1983 रोजी एक GR काढून मराठ्यांच्या हातातोंडातला जो घास होता आरक्षणाचा तो हिरावून घेतला. हा नामदेवराव जाधवांचा दावा मला अजिबात पटलेला नव्हता, पण आता त्यांचा खुलासा आला आहे आणि त्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की तारीख चुकली आहे आणि ती तारीख 23 मार्च 1994 अशी आहे, हेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. आणि त्याचंही कारण आहे की 1994 नंतर मार्च 93पासून 1993 मार्च महिना मुंबईचे बॉम्बस्फोट झाले, मुंबईत दंगली उसळल्या, तेव्हा शरद पवार हे केंद्रात संरक्षण मंत्री होते. नरसिंहरावांच्या मंत्रिमंडळामध्ये पंतप्रधान व्हायला गेले होते, पण झाले संरक्षण मंत्री. आणि मुंबईत 92चा डिसेंबर आणि 93चा जानेवारी दोन मोठ्या दंगली बाबरी पाडले गेल्यानंतर उसळल्या आणि त्या आवरणं तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांना शक्य झालं नाही. म्हणून मार्च 93मध्ये शरद पवार यांना नरसिंहरावांनी परत एकदा मुख्यमंत्री म्हणून राज्यात पाठवलेलं होतं. साहजिकच एक सोपी गोष्ट आहे की 23 मार्च 1983 या दिवशी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नव्हते. त्यामुळे तसा काही GR त्या तारखेला निघाला असेल तर तो शरद पवारांनी काढलेला नव्हता. पण नंतर तो GR प्रत्यक्ष शोधून मिळवून नामदेवराव जाधव यांनी खुलासा केला आहे की ती तारीख 83 नव्हे तर 23 मार्च 94 होती आणि 94मध्ये त्या तारखेला शरद पवार मुख्यमंत्री होते. ते मुख्यमंत्री झाले आणि 7व्या दिवशी मुंबईमध्ये 11 बॉम्बस्फोट झाले होते आणि अक्षरशः देशाची राजधानी, आर्थिक राजधानी हादरून गेली होती. त्यानंतर वर्षभराने हा GR निघाला असा नामदेवराव जाधव यांचा दावा आहे आणि तो मान्य करायला पाहिजे, कारण ते कागद दाखवतात. आणि मग त्यांनी ते सांगितलेलं आहे की OBC म्हणून, इतर मागास म्हणून जी जातींच्या नावाची यादी केली होती त्याच्यात 181 नंबरवर मराठा होते, 82 नंबरवर तेली किंवा 183 नंबरवर माळी होते. तर मराठ्यांचा 81 हा क्रमांक असूनसुद्धा त्याच्यावर काट मारून मुख्यमंत्रीपदी असलेल्या शरद पवारांनी तेली आणि माळी यांनासुद्धा OBCमध्ये टाकलं आणि त्यामुळेच शरद पवारांनी
मराठ्यांना मिळू शकणारं आरक्षण हिरावून घेतलं, हा नामदेवराव जाधव यांचा दावा मान्य करावा लागतो. ते म्हणतात त्याप्रमाणे प्राधान्य क्रमांकामध्ये ज्या जाती होत्या त्या तेली आणि माळी यांच्यापेक्षा पहिला क्रमांक जर मराठ्यांचा असेल तर त्यांना ते आरक्षण मिळायला पाहिजे होतं. हा नामदेवराव जाधवांचा दावा मान्य करावा लागतो. मग विश्लेषण करायचं तर शरद पवार स्वतः मराठा असून त्यांनी मराठा समाजाचं हे आरक्षण हिरावून का घेतलं, मराठ्यांच्या तोंडचा हा आरक्षणाचा घास शरद पवारांनी हिसकावून का घेतला, याचं विश्लेषण करणं भाग आहे. आणि मला वाटतं की नामदेवराव जाधव यांनी ते विश्लेषण केलं पाहिजे. आणि जर ते विश्लेषण करायचं असेल तर जाधवांना शरद पवार समजून घ्यावे लागतील. माझं एक जनरल थिअरी आहे, कुठल्याही जात समाजाचे नेते असतात त्यांची एक मी खासियत, त्यांच्या स्वभावाची एक खासियत सांगतो. यापैकी बहुतांश, अगदी मुस्लिम घ्या, हिंदू, वेगवेगळ्या जाती जमाती घ्या, ख्रिश्चन घ्या, धार्मिक किंवा जातीय पातळीवर जेव्हा समाजाची एक बांधणी करून कोणीतरी आपल्या हाती नेतृत्वाची सूत्र यावीत यासाठी आटापिटा करत असतो, तो एक गोष्ट सातत्याने करत असतो की आपल्या संघटनेमध्ये आणि आपल्या समाजामध्ये सगळे लोक गरजू राहावेत, लाचार राहावेत, तरच ते आपले पाय धरायला येतील. त्यामुळे आपल्या समाजाचं उत्थान होऊ नये आणि आपल्यात दुय्यम पातळीवरचं नेतृत्वसुद्धा तयार होऊ नये की जे उद्या उठून आपल्या नेतृत्वाला आव्हान देईल, अशी परिस्थिती निर्माण होऊ नये. समाज सबळ झाला, सुशिक्षित झाला तर त्याची बुद्धिमत्ता प्रगल्भ होईल आणि तो स्वयंभू व्हायला लागेल, स्वायत्त व्हायला लागेल. आणि स्वायत्त झालेला समाज किंवा त्याचे सामान्य काय ते घटक असतात, हे नेतृत्वाची लाचारी पत्करत नाहीत, स्वयंभूपणे स्वतःचा विकास करून घेण्याइतके सशक्त होतात. त्यामुळे सशक्त समाजाचं नेतृत्व कुठल्याही समाजाच्या नेत्याला करण्याची गरज नसते. कारण सशक्त समाजामध्ये दुय्यम पातळीवरचं नेतृत्व भरभरा प्रगल्भ होतं, विकसित होतं आणि आपली भूमिका अधिक ठासीवपणे मांडायला लागतं. त्यामुळे समाजाचे जे नेते असतात ते शक्यतो आपला समाज दुबळा, गरजू आणि लाचार राहील याची काळजी घेतात. मला वाटतं मराठा आरक्षणावर बोलताना नामदेवराव जाधव यांनी ही बाजू लक्षात घेतलेली नाही. शरद पवारांना मराठा समाजाचं सर्वात सशक्त, स्ट्रॉंग मराठा असं जे काही नेतृत्व आपल्याकडे राहावं असं वाटत होतं आणि आपल्यानंतर ते आपल्या परिवाराकडे, आपल्या वारसांकडे राहावं, आपल्या कुटुंबाकडे राहावं असं वाटत होतं. त्या दिशेने राजकारण करायचं असेल तर मराठ्यांमध्ये सुखवस्तूपणा यावा, पण सशक्तीकरण होऊ नये याची काळजी घेणं आवश्यक होतं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2017-18च्या काळात कधीतरी तुमच्या सांगलीमध्ये का मिरजमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्यावर त्या हिंदुस्थान प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता हिंदू धर्माविषयी काही वेडवाकडं बोलल्यामुळे. तेव्हा शरद पवारांनी अगत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र पाठवलं होतं. त्यामध्ये म्हटलं होतं की जितेंद्र आव्हाड हे आमच्या पक्षातले ओबीसींचं नेतृत्व करणारे नेता आहेत. तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ हे ओबीसी नेता मानले जात होते. पण छगन भुजबळ नको असतील तर जितेंद्र आव्हाड पुढे आणायचे, पण त्यांना ओबीसी नेता म्हणायचं. बाकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यात मोठा जाणता नेता, स्ट्रॉंग मराठा या पद्धतीत पेश करायचं. पुढे मराठा हा विषय आला की शरद पवार हा एकमेव नेता असतो. हा एक अजेंडा शरद पवारांनी गेल्या 3-4 दशकापासून निर्माण करून ठेवलेला आहे.
यशवंतराव चव्हाण, यशवंतराव मोहिते, तुमचे बाकीचे मराठा नेते यांना कटाक्षाने त्यांचे पंख छाटून छाटून बारीक ठेवत शरद पवारांनी मराठा समाजाचा एकमेव सशक्त नेता अशी आपली प्रतिमा उभी केलेली आहे. त्यामुळे त्यांना आव्हान देऊ शकेल असा दुसरा नेता उभा राहता कामा नये यासाठी त्यांनी काळजी घेतलेली आहे. विलासराव देशमुख असतील, अशोक चव्हाण असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, या लोकांशी शरद पवारांचं नेमकं भांडण काय? तुम्हाला आठवत असेल पृथ्वीराज चव्हाण किंवा अशोक चव्हाण हेच 2009 पासून 14पर्यंत राज्याचे मुख्यमंत्री होते. त्याच्या आधी विलासराव देशमुख होते. पण त्यांना आपल्या सिंहासनावर किंवा सत्तास्थानावर भक्कमपणे मांड ठोकून बसायची संधी शरद पवार देत नव्हते. सातत्याने हे मराठा नेते असूनसुद्धा काँग्रेसमधले आहेत म्हणून त्यांचं सत्तास्थान डळमळीत करायचं राजकारण शरद पवार करत राहिले. आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या बाबतीत तर शरद पवारांनी धोरण लकवा की हाताला काय लकवा मारलाय का असा पृथ्वीराज चव्हाण यांना टोमणा मारला होता. याचं कारण असं की शरद पवार गोटातले जे दुय्यम दर्जाचे आणि शरद पवारांच्या आरत्या करणारे नेते होते त्यांच्या अनेक गोष्टीवर पृथ्वीराज चव्हाणांनी काय म्हणतात तो दगड ठेवलेला होता. महाराष्ट्र सहकारी बँक, राज्य सहकारी बँक या सगळ्याला चिमटे लावलेले होते. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाणांपासून अनेक मराठा नेते असे दिसतील की त्यांचं शरद पवारांशी असलेलं भांडण जे आहे ते ह्या मराठा नेत्यांना शरद पवार सशक्त आणि स्वयंभू होऊ देत नाहीत, हे भांडण आहे. मग असे शरद पवारचं स्वपक्षातल्या मराठा नेत्यांना म्हणजे काँग्रेसमधल्या मराठा नेत्यांना कधी सशक्त होऊ देत नसतील तर ते उरलेल्या कुठल्याही पक्षातल्या मराठा नेत्यांना सशक्त होऊ देतील याच्यावर तुमचा विश्वास आहे का? नाही. कारण महाराष्ट्र म्हटला की तो माझ्या तळहातासारखा राहिला पाहिजे आणि म्हणूनच तिथे दुसरं कुठलंही नेतृत्व अगदी मराठा जातीचं सुद्धा स्वयंभूपणे उभं राहता कामा नये या दिशेने शरद पवारांचं राजकारण नेहमी चालत राहिलेलं आहे. ते हिंदीमध्ये म्हणतात ना, घास से दोस्ती करेगा तो घोडा खाएगा क्या. म्हणजे गवताशी जर घोड्याने दोस्ती केली तर त्याला उपाशी मरावं लागेल. कारण गवत खाऊन तर घोडा जगतो, वाढतो. तर शरद पवारांचं राजकारण तुम्ही बारकाईने समजून घेण्याचा प्रयत्न केलात तर त्याची दिशा स्पष्ट आहे. त्यात दुसऱ्या मराठा नेतृत्वाला स्थान नाही. आणि तुम्ही कल्पनाशक्ती थोडी ताणून बघितली तर अजितदादांची तक्रार काय आहे ते बघा. अजितदादांची तक्रारसुद्धा तीच आहे की काँग्रेसमधून 99 साली बाहेर होऊन किंवा बाहेर पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निर्माण केला तरी त्यामध्ये दुसऱ्या कुठल्याही नेत्याला मोठं होऊ दिलं नाही. 2004मध्ये काँग्रेसपेक्षा 2 आमदार राष्ट्रवादीकडे अधिक होते. त्यामुळे राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद द्यावं लागेल असं विलासराव देशमुखांना सोनिया गांधींनी सांगितलं होतं. तरीही ते स्वपक्षाकडे मुख्यमंत्रीपद घ्यायला शरद पवारांनी साफ नकार दिला. अधिक 2 मंत्रिपदं द्या पण मुख्यमंत्रीपद नको, हे शरद पवारांनी केलं. आणि तेव्हा मी मुख्यमंत्री होणार नव्हतो पण आमच्या ज्येष्ठांपैकी कोणी होऊ शकलं असतं. विजयसिंह मोहिते पाटील झाले असते, छगन भुजबळ झाले असते. पण दुसरा कोणीही नेता मुख्यमंत्री पदावर येऊ नये याची काळजी शरद पवार घेत राहिले. कारण माझ्या पक्षात सर्वोच्च नेता मी आहे आणि 2 सत्तास्थानं असता कामा नयेत, ही शरद पवारांची कायम भूमिका राहिली आहे. त्यामुळे मराठा समाज दुबळा ठेवणं, त्याला अगतिक लाचार ठेवणं, गरजू ठेवणं, गरीब ठेवणं ही शरद पवारांच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं खतपाणी आहे. त्यामुळे
मराठा समाजाला मिळू शकणारं आरक्षण हे शरद पवारांनी अतिशय चतुराईने काढून घेतलं आणि मराठा समाजाला मिळू शकणाऱ्या ओबीसी राजकारणातला हिस्सा मिळण्यापासून वंचित ठेवलं शरद पवारांनी. तर त्यामागचं राजकारण मला वाटतं नामदेवराव जाधव यांनी समजून घेतलं पाहिजे. मराठ्यांना सशक्त केलं तर शरद पवार नावाच्या नेत्याची मराठा समाजाला गरजच उरणार नाही, गरज उरणार नाही. एका बाजूला आपण सर्व समाजाचा नेता आहे असं दाखवायचं आणि दुसऱ्या बाजूला फक्त मराठ्यांचा मी सर्वोच्च नेता आहे असं चित्र निर्माण करायचं. ज्या वेळेला त्याच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या शालिनीताई पाटील मराठा आरक्षणासाठी हटवादीपणा करून बसल्या होत्या, तेव्हा 2009-10च्या कधीतरी सुमाराला 2009-10च्या सुमाराला त्यांची पक्षातून शरद पवारांनी हकलपट्टी केली होती आणि मराठा आरक्षण मराठ्यांना मिळूच शकत नाही, ते राष्ट्रवादी काँग्रेसचं धोरणसुद्धा नाही असं म्हणत कोरेगाव या आपल्या हक्काच्या मतदारसंघात शालिनीताई पाटलांना पराभूत करण्यासाठी शशिकांत शिंदेंना कोरेगावात नेऊन शरद पवारांनी उभे केले होतं, आठवतं तुम्हाला? तेव्हा नामदेवरावांना माझं एकच आव्हान आहे की शरद पवारांचं राजकारण समजून घ्या. मग तुमच्या लक्षात येईल की शरद पवार कुठल्याही समाजाचं, राज्याचं, जिल्ह्याचं कल्याण करू शकत नाहीत, नासाडी करू शकतात. आणि त्यामुळे ज्या मराठ्यांनी त्यांना नेता मानलं त्यांच्याकडून आपलं भाग्य उजळलं जाईल अशा अपेक्षा केल्या, त्यांचा अपेक्षा भंग केला नाही तर शरद पवारांचं राजकारण यशस्वी झालं असं कसं म्हणता येईल? मी एवढीच विनंती करेन, नामदेवराव कृपा करून शरद पवारांच्या सगळ्या राजकीय वाटचालीचा अभ्यास करा. मग तुमच्या लक्षात येईल की शरद पवार फक्त एवढंच करू शकत होते आणि त्यांनी ते करून ठेवलं, ते अजूनही मराठ्यांच्या लक्षात येत नाही. हे सगळ्यांचंच दुर्दैव आहे. असो मित्रांनो, आत्ता इथे थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.